बीड जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी संकटात। परळी तालुक्यामध्ये दुधाला प्रति लिटर 40 ते 45 रुपयांचा दर। खर्चाच्या तुलनेत हा दर कमी असल्यामुळे उत्पादकांचं या ठिकाणी मत। धुळ्यातील अजंग गावातील 5 वर्षांपासून बंद असलेले आरोग्य उपकेंद्र सुरू, तर TV9 मराठीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट। आठवड्यातून 3 दिवस उपकेंद्र सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन बोडके यांचे आदेश। धुळे तालुक्यातल्या कापडणे गावामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली, तर गावामध्ये साथींच्या आजारांचं प्रमाण सुद्धा वाढलं, तर स्वच्छता करण्याची आता गावकऱ्यांची मागणी। पालघर जिल्ह्यामध्ये पाणथळ गावात आता भागामध्ये देशी विदेशी पक्ष्यांचे थवे, तर पक्षी मित्रांना पक्षी निरीक्षणाची चांगलीच पर्वणी। तर खाडी क्षेत्रामध्ये स्थानिक स्थलांतरित पक्षी स्पॉटबिल्ड डकची सुद्धा दृश्य कैद। वाशिमच्या रिसोड शहराजवळ रिसोड ते सेनगाव मार्गावर 2 अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे कार शेजारील नाल्यात पडली। 12 जण यामध्ये जखमी, तर 2 गंभीर। दुसरीकडे क्रुझर गाडी मातीच्या ढिगाऱ्यावर चढली, यामध्ये सुद्धा 9 जण जखमी। नंदुरबार जिल्ह्यातनं मजुरांच्या स्थलांतराची संख्या वाढली। रोजगारासाठी 4 महिन्यांसाठी स्थलांतर होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचं मात्र शैक्षणिक नुकसान होणार। धुळ्यातील दोंडाईच्या या ठिकाणी मिरचीचे भाव क्विंटल मागे 100 ते 500 रुपयांपर्यंत घसरले, तर मिरची उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा यामुळे फटका। सध्या मिरचीला 275 ते 350 रुपये प्रति किलोचा भाव। नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केट परिसरामध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा काळा बाजार। शहर पोलिसांनी सापळा रचत 40 घरगुती सिलेंडर केले जप्त, तर 1 लाख मुद्देमालासह दोघांनाही केली अटक।